नमस्कार मंडळी. एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत. तसंच एकाच मनात प्रपंच आणि परमेश्वराचा पूर्णवास एकाच वेळी कसा शक्य आहे? चला जाणून घेऊयात. प्रपंच न सोडता भगवंताचं प्रेम कसं मिळवायचं. आज 16 मार्च. आजच्या भागात आपण ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज यांच्या एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. आपण सर्वजण प्रपंचात आहोत, संसारात आहोत, पण प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न असतो, प्रपंच करत असताना देवाचं प्रेम कसं मिळेल? महाराज म्हणतात की आपली स्थिती आज मोठी विचित्र झाली आहे. आपल्याला प्रपंचही सोडवत नाही आणि भगवंताचं प्रेमही हवं आहे. पण खरं सांगायचं तर आपलं प्रेम सध्या विभागलेलं आहे. प्रेम ही अशी गोष्ट आहे जी एकाच ठिकाणी स्थिर राहू शकते. जर आपल्याला खरं सुख मिळवायचं असेल तर ते केवळ भगवंतापाशीच आहे. अनेकांना वाटतं की देव मिळवण्यासाठी हिमालय गाठला पाहिजे किंवा घरदार सोडलं पाहिजे. पण महाराज स्पष्ट सांगतात, प्रपंच सोडायलाच पाहिजे असं नाही, तर प्रपंचातली आसक्ती कमी पाहिजे. उदाहरणार्थ, आपण फिरायला जाताना हातात काठी घेतो, ती केवळ आधारासाठीच असते, ते काही आपलं भूषण नसतं. तसंच हा प्रपंच केवळ भगवंताकडे जाण्याच्या प्रवासातील एक आधार मानला जातो. आसक्ती कमी करण्यासाठी शास्त्राने सांगितलेली काही बंधनं पाळणं गरजेचं आहे. आपल्या जीवनाचा पाया सदाचार असावा, नीतिधर्माने वागावे. आपली विकारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी ही बंधनं आवश्यक आहेत. कोणाचाही द्वेष किंवा मत्सर करू नका. दुसऱ्याचं वाईट चिंतू नका. विचार जितके पवित्र तितकी भगवंताची जवळीक जास्त. हे सर्वात महत्त्वाचं आहे. ज्या जिभेने आपण रामाचं नाव घेतो त्याच जिभेने कोणाचं मन दुखवणं म्हणजे त्याच्या हृदयात राहणाऱ्या देवालाच दुखवण्यासारखं आहे. महाराज एक खूप सुंदर युक्ती सांगतात. यापुढे आपण आपला प्रपंच रामाच्या नावाने करूया. जणू काही आपण देवाचे नोकर म्हणून हे काम करत आहोत. असं केल्याने काय होईल? प्रपंचात होणारा नफा किंवा तोटा हा सर्व रामाचा असेल. मग आपल्याला त्याचं सुखदुःख किंवा ओझं वाटणार नाही. प्रपंचातलं मन काढून ते भगवंताकडं लावणं, यातच खरं समाधान आहे. आजपासून आपणही प्रयत्न करूया की प्रपंच कर्तव्य म्हणून करू आणि प्रेम मात्र त्या रामावर ठेवूया. आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत. अशाच आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी पूजा अनुभव ब्लॉग या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय